नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मित्रांनो, याच्या आधी आपण काही इडियम्स डिस्कस केल्या होत्या. आज आपण त्याच्या समोरच्या काही इडियम्स डिस्कस करणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांना इडियम्स आणि फ्रेजेस कशा लक्षात ठेवायच्या याविषयी संभ्रम पडतो, याविषयी प्रॉब्लेम येतो. त्यामुळे मी यासाठी एक अत्यंत सोपा मार्ग या ठिकाणी तुमच्यासाठी आणलेला आहे. तुम्हाला मी एक इमेज दाखवेल, त्या इमेजच्या संदर्भामध्ये ती इडियम असेल, त्या इमेजवरनं तुम्हाला कळू लागेल की त्याचा अर्थ काय निघतोय. आणि जरी तुम्ही ते इमेज डोक्यामध्ये ठेवली तर त्यावरनं तुम्हाला ते इडियम आणि फ्रेजेस हे लक्षात ठेवता येतील. तर अशा प्रकारे आपण सुरुवातीला इझी लेवलच्या इडियम्स बघणार आहोत, त्याच्यानंतर मॉडरेट लेवलच्या आणि त्यानंतर हाय लेवलच्या. अशा प्रकारे आपण या तिन्ही प्रकारच्या इडियम्स डिस्कस करत जाणार आहोत. तर मित्रांनो, सुरू करूया आजचा सेशन. आज बघूया यामध्ये पहिली इडियम. तर पहिली इडियम कोणती आहे, तर या इमेजवरून तुम्हाला लक्षात येईल की त्याचा अर्थ काय निघू शकतो किंवा ती इडियम कोणती असू शकते. तर इडियम बघा कोणती आहे. फील लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर असं म्हटलेलं आहे. आणि याचा अर्थ काय निघतोय, इट मीन्स दॅट यू फील आउट ऑफ प्लेस अँड अनकम्फर्टेबल. म्हणजेच काय, जेव्हा एखादा मासा किंवा जेव्हा एखादी फिश ही पाण्याच्या बाहेर पडते तेव्हा ती कशी असते किंवा तिची अवस्था कशी होते, तशी अवस्था होणे म्हणजेच काय होणे, अ फिश आउट ऑफ वॉटर म्हणजेच कासावीस होणे. म्हणजे याचा अर्थ काय निघाला, कासावीस होणे म्हणजे अस्वस्थ वाटणे. तर अशा प्रकारे आपल्याला ही इडियम लक्षात ठेवता येते. यानंतर बघा हँग ऑन असं म्हटलेलं आहे. आता इथे जी तुम्हाला इमेज दिसते त्या इमेजवरनं थोडा त्याचा अर्थ तुम्हाला कळू लागेल की हँग ऑनचा अर्थ काय निघतोय. इट मीन्स दॅट यू आर आस्किंग समवन टू वेट फॉर समथिंग. म्हणजेच एखाद्याला ताटकळत ठेवणे किंवा एखाद्याला प्रतीक्षेत ठेवणे किंवा वेटिंगवर ठेवणे असा या हँग ऑनचा अर्थ निघतोय. लक्षात घ्या. याच्यावरनं फक्त असं लक्षात नाही ठेवायचं की लटकत राहणे. लटकत राहणे म्हणजे काय, तर ताटकळत राहणे किंवा एखाद्याची प्रतीक्षा करत राहणे किंवा एखाद्याला प्रतीक्षा करायला लावणे म्हणजेच काय होणे, तर या ठिकाणी हँग ऑन होणे असा त्याचा अर्थ निघतोय. तर मित्रांनो, इमेज लक्षात ठेवा, त्यावरनं तुम्हाला हे इडियम सुद्धा लक्षात राहील. यानंतर बघूया समोरची इडियम गोईंग बनानास. या ठिकाणी बघा हा एक बनाना आहे आणि हा जो बनाना आहे हा बनाना खूप एन्जॉय करतोय. याच्या हातामध्ये एक फ्लॅग सुद्धा दिसतोय. तर याचा अर्थ काय निघतोय, इट मीन्स दॅट यू आर गोईंग क्रेझी. एकदम वेड लागल्यासारखं वागणे, एकदम वेडे पिसे होणे असा त्याचा अर्थ निघतोय. त्यालाच काय म्हणायचं, तर त्यालाच म्हणायचं गोईंग बनानाज. म्हणजेच वेडे होणे किंवा वेड लागणे किंवा फारच जास्त क्रेझी होणे. तर या इमेजवरनं तुम्हाला ही इडियम लक्षात राहील. याच्यानंतर समोरची इडियम बघूया आपण. सेलिंग लाईक हॉट केक्स असा या ठिकाणी ही जी इमेज दिलेली आहे ती इमेज बघा की कशी आहे. आता हॉट केक्स म्हटल्यानंतर हा या ठिकाणी एका अम्ब्रेलाच्या खाली केक्स विकतोय आणि ते केक्स कशा पद्धतीने विकतोय ते बघा. इथे त्याने बोर्ड लावलेला आहे की सोल्ड आउट. म्हणजे त्याच्याकडे जेवढे केक्स होते ते सर्वच्या सर्व विकली गेलेली आहेत. म्हणजेच काय, इट मीन्स दॅट समथिंग इज सेलिंग व्हेरी क्विकली. एखादी वस्तू पटकन विकली जाणे म्हणजेच काय होणे, सेलिंग लाईक हॉट केक्स. म्हणजे एखादी वस्तू किंवा एखादा पदार्थ फारच गरम गरम असेल किंवा एखादी वस्तू फारच कोरी करकरीत असेल तर ती पटकन विकली जाते. त्यालाच काय म्हणायचं, तर त्यालाच म्हणायचं सेलिंग लाईक हॉट केक्स. लक्षात घ्या मित्रांनो. तर हॉट केक्सवरनं आपल्या लक्षात राहील की या ठिकाणी एखादी वस्तू पटकन विकली जाणे. तर आपल्याला सेंटेन्समध्ये याचा वापर करता आला पाहिजे. सेलिंग लाईक हॉट केक्स म्हणजेच काय, तर एखाद्या वस्तूला पटकन विकणे किंवा एखाद्या पदार्थाला पटकन विकणे किंवा ती विकली जाणे. यानंतर समोर बघूया शेक अ लेग. बघा या ठिकाणी जे दोन कार्टून दिलेले आहेत ते दोन्ही आपले लेग जे आहेत ते वर करून चाललेले आहेत. आता शेक अ लेगचा अर्थ काय होतो की आपल्याला हातपाय हलवायचे आहेत. बघा आता हातपाय म्हणण्याऐवजी फक्त आपल्याला पायच हलवायचे आहेत. म्हणजेच नेमकं काय करायचं आहे, तर याचा अर्थ निघतोय इट मीन्स दॅट यू नीड टू मूव्ह फास्टर. म्हणजेच आपल्याला घाई करावी लागेल, लवकर लवकर चालावं लागेल किंवा एखाद्या गोष्टीला मिळवण्यासाठी आपल्याला प्रचंड वेग धारण करावा लागेल असं त्याचा अर्थ निघतो. म्हणजेच काय, शेक अ लेग. तर याचा सुद्धा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये मराठीमध्ये बोलत असताना करायला पाहिजे. त्यावरनं ही जी इडियम आहे ते आपल्याला आयुष्यभर लक्षात राहील. त्यामुळे
शेक लेगचा अर्थ काय होतो? घाई करणे किंवा वेगाने चालत जाणे. तर लक्षात घ्या मित्रांनो ही इमेज. यानंतर बघूया समोरची इडियम टू ब्रेक द आईस. आता टू ब्रेक द आईस म्हटल्यानंतर या ठिकाणी फ्रेजमध्ये जे काही आईसचे जे क्यूब्स आहेत इथे तुम्हाला दिसत आहेत आणि त्याला आपल्याला ब्रेक करायचं आहे. तर या आईसला ब्रेक करायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर इथे त्याचा अर्थ दिला गेलेला आहे. इट मीन्स दॅट यू आर द फर्स्ट वन टू से ऑर डू समथिंग. असा एखादा व्यक्ती किंवा अशी एखादी पर्सनॅलिटी की ते एखाद्या गोष्टी सुरुवात करत असते. त्यावरनं आपल्याला लक्षात राहील की आपल्याला काय करायचं आहे टू ब्रेक द आईस म्हणजे एखाद्या गोष्टीचा सुरुवात करत असताना आपण जसं नारळ फोडत असतो त्याच पद्धतीने हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला सांगतोय टू ब्रेक द आईस. टू ब्रेक द आईस म्हणजेच काय तर एखाद्या कार्याची सुरुवात करणे किंवा एखाद्या कामाची सुरुवात करणे किंवा तो सुरुवातीला त्या ठिकाणी जाणे किंवा त्यानेच त्या गोष्टी सुरुवात करणे असा त्याचा अर्थ निघतोय. तर या ठिकाणी आपल्याला कोणती इडियम लक्षात ठेवायची मित्रांनो? टू ब्रेक द आईस लक्षात ठेवायचं आहे. चला याच्यानंतर समोर बघूया आपण स्टिक युअर नेक आउट. आता या ठिकाणी एक तुम्हाला जिराफ दिला गेलेला आहे आणि तो काय करतोय तो रीडिंग करतोय. तो या ठिकाणी तो काहीतरी रीडिंग करतोय. आता याचा नेमका अर्थ काय निघतोय? इट मीन्स टू से ऑर डू समथिंग बोल्ड ऑर अ बीट डेंजरस. काहीतरी वेगळं करून दाखवणे, काहीतरी बोल्ड करून दाखवणे यालाच काय म्हणायचं तर यालाच म्हटलं जातं स्टिक युअर नेक आउट. तर ही इमेज लक्षात ठेवा आणि त्यावरनं त्याचा अर्थ सुद्धा तुम्हाला लक्षात राहील. तर याचा सुद्धा आपण दैनंदिन जीवनामध्ये वापर जर करू लागलो तर आपल्याला हे इडियम्स आणि फ्रेजेस लक्षात राहतील. कारण बोलत असताना फक्त मराठीमध्येच बोलण्याऐवजी कधी कधी मराठीमध्ये बोलत असताना या इडियम सुद्धा इंग्लिशमधल्या वापरल्यात तर त्या आपल्याला लक्षात राहतील. परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा आणि तुमची भाषा सुद्धा डेव्हलप होण्यासाठी या इडियम्स आणि फ्रेजेस महत्त्वाचे असतात. कारण एखादी भाषा बोलत असताना सरळ सरळ किंवा साधी साधी जर भाषा बोलू लागलो तर ती रटाळवाणी वाटू लागते. त्यामुळे भाषेमध्ये अलंकार असणे गरजेचे आहेत. त्याच पद्धतीने भाषेमध्ये इडियम्स किंवा फ्रेजेससुद्धा असणं गरजेचं आहे. तेव्हा ती भाषा लोकांना आवडू लागेल. तर मित्रांनो मराठी असेल, हिंदी असेल किंवा इंग्लिश असेल त्याच्यामध्ये या इडियम्स आणि फ्रेजेस वापरल्या गेल्याच पाहिजेत आणि सहज सहज त्या बोलतासुद्धा आल्या पाहिजेत. त्यामुळे या ठिकाणी या इमेज तुम्हाला दिसत आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यावरनं ते इडियम आपल्याला लक्षात राहील. ड्रेसिंग टू द नाईन इट मीन्स दॅट यू आर ड्रेसिंग अप अँड लुकिंग गुड. एखादा खूप सुंदर असा ड्रेस जे आहे ते परिधान करणे यालाच काय म्हटलं जातं तर ड्रेसिंग टू द नाईन म्हणजे चांगला पेहराव करणे. तर या इमेजवरनं तुम्हाला लक्षात असेल की या ठिकाणी जे गर्ल दिसते ती गर्ल जी आहे ते खूप सुंदर असा ड्रेस घालून आहे म्हणजे इतरांना अट्रॅक्ट करण्यासाठी तो ड्रेस जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो म्हणजेच तो गुड लुकिंग आहे असा त्याचा अर्थ निघेल. त्यानंतर बघा निडल इन अ हेअरस्टॅक. आता या ठिकाणी हेअरस्टॅक असं म्हटलेलं आहे. हे म्हणजेच काय तर वाळलेलं गवत आहे किंवा त्याला आपण वैरण म्हणत असतो. जनावरांसाठी लागणारी जे वैरण आहे त्याला आपण हेअरस्टॅक म्हणत असतो. आता इथे इमेज बघा, इथे इमेज काय दिली गेलेली आहे ते हेअरस्टॅक दिलं गेलेलं आहे, वैरण दिलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये एक जे आहे ते आपल्याला निडल दिली गेलेली आहे. मग त्याचा अर्थ काय निघतोय? निडल इन अ हेअरस्टॅक इट मीन्स दॅट समवन ऑर समवन विल रिअली बी हार्ड टू फाइंड. एखाद्या गोष्टीला शोधून काढण्यासाठी अवघड जाणे म्हणजेच काय एवढ्या मोठ्या वैरणामध्ये जर एखादी सुई जर आपण शोधतो म्हटलं तर साहजिकच आहे ती आपल्याला शोधण्यासाठी अवघड जाईल. मग ही इमेज लक्षात घ्या. एवढ्या मोठ्या वैरिणीमध्ये एक छोटीशी सुई जी आहे ती कशी सापडेल बरे, कसं आपण त्याला शोधून काढू शकतो त्यावरनं आपल्याला कळू लागेल की एखादी गोष्ट शोधण्यास अवघड असणे. त्यावरनं आपल्याला लक्षात राहील निडल इन अ हेअरस्टॅक. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो इमेजेस या सगळ्या लक्षात ठेवा. तुम्हाला संपूर्ण इडियम्स लक्षात राहतील. त्यानंतर बघा स्मेल अ रॅट. स्मेल अ रॅट या ठिकाणी स्मेल अ रॅट जे आहे ते तुम्हाला इमेजवरनं लक्षात येईल की त्याचा अर्थ नेमका काय निघतोय. तर याचा अर्थ निघतोय इट मीन्स दॅट यू बिलीव्ह दॅट देर इज समवन बेटरिंग यू. म्हणजे एखादी गोष्ट घडण्याच्या आधीच त्या गोष्टीचा सुगावा लागणे किंवा त्या गोष्टीची जाणीव होणे म्हणजेच काय तर म्हणजेच त्याचा अर्थ स्मेल अ रॅट म्हणजे एखाद्या गोष्टीची आधीच जाणीव होणे असा त्याचा अर्थ निघतोय. म्हणजे एखादी घटना होण्याच्या आधीच ती आपल्याला कळू लागणे किंवा एखादं मोठं संकट येण्याच्या आधीच ती गोष्ट आपल्याला समजू लागणे यालाच काय म्हटलं जातं यालाच म्हटलं जातं स्मेल अ रॅट. आता हे सुद्धा आपण मराठीमध्ये बोलत असताना जर वापरू लागलोत मित्रांनो तर आपल्याला ह्या सगळ्या ज्या इडियम्स आहेत ते सहज लक्षात ठेवता येतील. मग एखाद्या गोष्टी जाणीव जर आपल्याला आधीच झाली असेल तर आपण म्हणू शकतो की स्मेल अ रॅट
काय म्हणायचं, स्मेल अ रॅट, म्हणजे मोठं संकट येण्याच्या आधी जर त्या गोष्टी जाणीव झाली असेल तर त्यापासून आपण स्वतःचा बचाव करू शकतो किंवा आपलं जे होणारं नुकसान आहे त्याचेसुद्धा आपण त्याचा बचाव करू शकतो किंवा त्याची जाणीव आपल्याला झाली असल्यामुळे त्याचा आपण योग्य तो असा वापर करून त्या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो असं त्याचा अर्थ निघतो. यानंतर बघा फ्रॉग इन माय थ्रोट असं म्हटलेलं आहे. आता ही जी इडियम आहे ते याच्या आधीच्या लेक्चरमध्ये पण आपण डिस्कस केलेली आहे. या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला आता फ्रॉग दिसू लागलेली आहे आणि टायगरच्या तोंडामध्ये ही फ्रॉग दिसते. म्हणजे नेमकं काय असते फ्रॉग इन माय थ्रोट, इट मीन्स दॅट युअर व्हॉइस इज ऑलमोस्ट गॉन ऑर साऊंड फनी. एखादा आवाज असा विचित्र येणे किंवा गमतीदार निघणे किंवा बोलण्यासाठी अडथळा निर्माण होणे किंवा आवाजात बदल होणे असं त्याचा अर्थ निघतो. त्यालाच काय म्हणायचं, फ्रॉग इन माय थ्रोट, म्हणजे आवाजात अडचण निर्माण होणे, त्यामुळे आवाज वेगळा निघू लागणे किंवा गमतीदार आवाज निघू लागणे, त्यालाच म्हणायचं फ्रॉग इन माय थ्रोट. लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर बघा इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्स. इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्स हे तर आपण नेहमीच बोलत असतो. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये पण आपण हे इडियम जे आहे ते डिस्कस केली होती. आता बघा या ठिकाणी तुम्हाला जी इमेज दिसते त्या इमेजमध्ये बघा पाऊस पडताना दिसतोय आणि त्याच्यामध्ये काही जे कार्टून्स आहेत ते तुम्हाला डॉगचे दिसत आहेत आणि काही जे असतात ते कॅटचे दिसत आहेत. म्हणजेच काय, जेव्हा आपण इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्स असं म्हणू तेव्हा सरीवर सरी पडणे किंवा मुसळधार पाऊस होणे किंवा पोरिंग असणारा रेन होणे असं त्याचा अर्थ निघतो. तर मग सरीवर सरी म्हणजेच काय बरं, तर कुत्र्याच्या मागे मांजर आणि मांजराच्या मागे कुत्रा अशा प्रकारे ती अवस्था असणे म्हणजे नेमकं काय असणे, तर मुसळधार पाऊस पडणे असं त्याचा अर्थ निघतोय. तर लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर बघा प्राऊड पिकॉक. लक्षात घ्या, ॲज पिकॉक असं म्हटलं जातं. तर मोरासारखा अभिमानी असं म्हटलं जातं, कारण त्याच्यासारखे सुंदर जे फेदर्स आहेत ते कुणालाही नसतात, म्हणून त्याला कदाचित असं वाटत असेल की मी फार सुंदर आहे. परंतु या ठिकाणी त्याच्यावरनं अर्थ काय घ्यायचा, तर अर्थ बघा इट मीन्स दॅट यू आर टेलिंग पीपल अबाउट समथिंग यू डीड वेल. एखादी गोष्ट तुम्ही केलेली आहे त्या गोष्टीचा खूप मोठा त्या ठिकाणी स्वतःचीच मोठेपणा करणे किंवा एखाद्या छोट्या गोष्टीला मोठं पण करून सांगणे किंवा ती गोष्ट मिस केली आहे असं परत परत सांगणे, त्याचा अभिमान वाटणे म्हणजेच काय असणे, तर प्राऊड पिकॉक असणे. म्हणजे स्वतःचीच वाहवा करणे, स्वतःचाच मोठेपणा करणे म्हणजेच काय करणे बरं, प्राऊड पिकॉक. तर मोरासारखा अभिमानी, तर छोट्या गोष्टीला मोठं करून सांगणे असा सुद्धा त्याचा अर्थ निघू शकतो आणि स्वतःची वाहवा करणे, स्वतःची प्रशंसा करणे, स्वतःची स्तुती करणे असा त्याचा अर्थ निघतो. त्याच्यानंतर बघा समोरची इडियम होली काऊ. आता या ठिकाणी होलीचा अर्थच काय होतो, आपण पवित्र असा पकडलेला आहे आणि गाय, तर पवित्र असणारी गाल बिचारी. आता बघा याचा अर्थ काय निघतो, वेन यू आर शॉक्ड अबाउट समथिंग, एखाद्या गोष्टीविषयी आश्चर्य वाटणे त्यालाच काय म्हटलं जातं, होली काऊ असं म्हटलं जातं. एखाद्या गोष्टीविषयी अचंबा वाटणे म्हणजेच काय असणे, तर होली काऊ असणे. तर बघा या ठिकाणी होली काऊचा अर्थ आपण काय घेतलेला आहे, आश्चर्य वाटणे. तर लक्षात घ्या मित्रांनो, ही या ठिकाणी गाय दिसलेली आहे आणि इथे तुम्हाला याच्याविषयी असलेली इडियम आहे होली काऊ. याच्यानंतर बघा समोरची इडियम अ डॉग्स लाईफ. आता खूप छान अशी इमेज या ठिकाणी दिलेली आहे आणि डॉगचं लाईफ कसं असतं ते सुद्धा तुम्हाला या इमेजवरनं कळू लागलेलं आहे. छानपैकी असा झुला आहे आणि त्याच्यावरती तो डॉग आहे आणि तो एन्जॉय करतोय, म्हणजे नेमकं त्याचा अर्थ काय घ्यायचा आहे. तर या ठिकाणी बघा एक जो डॉग आहे तो झाडाच्या बुडाला जो आहे तो आराम करत बसला आहे आणि दुसरा जो आहे तो छानपैकी एन्जॉय करतोय झोक्यावरती. इट मीन्स दॅट यू हॅव ॲन इझी लाईफ. अतिशय आनंदी, अतिशय सुखी, अतिशय खुश असणे म्हणजेच काय असणे, तर अ डॉग्स लाईफ. लक्षात घ्या मित्रांनो, अ डॉग्स लाईफचा अर्थच काय होतो, आनंदी जीवन जगणे, सुखी जीवन जगणे असं त्याचा अर्थ निघतो. चला याच्यानंतर समोरची इडियम बघूया ऑन द बॉल. ऑन द बॉल लक्षात घ्या, या ठिकाणी एक बॉल दिसतोय आणि त्यावरती तुम्हाला एक एलिफंट दिसतोय. आता ऑन द बॉलचा अर्थ काय होतो, इट मीन्स दॅट यू आर कीपिंग अप विथ द वर्क ॲट हँड. म्हणजे एखाद्या कामामध्ये सतत गुंतून राहणे, एखाद्या कामामध्ये सतत व्यस्त किंवा बिझी राहणे त्यालाच काय म्हटलं जातं, तर त्यालाच म्हटलं जातं ऑन द बॉल. त्यावरनं आपल्या लक्षात राहील ही इमेज. लक्षात ठेवा मित्रांनो, ऑन द बॉलचा अर्थ काय होतो, तर सतत व्यस्त राहणे. तर प्रत्येकाने आपापल्या कामामध्ये व्यस्त राहिलं पाहिजे, आपापली जी ड्युटी आहे ती पूर्ण केली पाहिजे, तेव्हाच आपण यशाकडे
जाऊ शकतो. तर मित्रांनो, याच्यानंतरची इमेज बघा आणि त्यावरनं तुम्हाला त्याचा अर्थ कळू लागेल. कॅट्स गॉट युअर टंग. आता इथे जे आहे, इथे तुम्हाला एक कॅट दिसतोय आणि त्याच्या समोर जी आहे तिची टंग दिसू लागलेली आहे आणि ती पकडली गेलेली आहे. तर या इमेजवरनं आपल्याला काय कळेल? इट मीन्स दॅट यू डोंट नो व्हॉट टू से. म्हणजेच काय बोलावं ते न सुचणे किंवा काय बोलावं याविषयी गोंधळात पडणे, कन्फ्यूज होणे, त्यालाच काय म्हटलं जातं? त्यालाच म्हटलं जातं कॅट्स गॉट युअर टंग. कॅट्स गॉट युअर टंग म्हणजेच काय? तर बोलण्यासाठी हा अडचण निर्माण होणे किंवा बोलताना गोंधळ निर्माण होणे किंवा कन्फ्यूज होणे, आपल्याला जे बोलायचं आहे ते बोलू न शकणे म्हणजेच काय? कॅट्स गॉट युअर टंग. यानंतर समोरची बघा, पुटिंग युअर फूट इन युअर माउथ. मग आता आपला जर फूट आपल्या माउथमध्ये जर घेत असेल तर त्यावरनं त्याचा अर्थ काय निघेल हे तुम्हाला या ठिकाणी कळू लागेल. इट मीन्स दॅट यू सेड समथिंग यू शुडंट हॅव. म्हणजे काहीही करू न शकणे किंवा एखादी गोष्ट बोलताना असेल किंवा एखादी गोष्ट करताना असेल त्या ठिकाणी अडचण निर्माण होणे किंवा ते आपण करू न शकणे असा त्याचा अर्थ निघतो. यानंतर समोर जाऊया आपण. अ कोच पोटॅटो. बघा आता या ठिकाणी जे पोटॅटो तुम्हाला दिसतोय आणि तो एका सोप्यावरती बसलेला आहे. तर ही जी इमेज तुम्हाला दिसते ही इमेज कशाची आहे? तर पोटॅटोची आहे. त्यावरनं ही इडियम जी आहे ती तयार झालेली आहे, अ कोच पोटॅटो. आणि याचा अर्थ काय निघतोय? बघा तो सोप्यावरती बसून आहे, त्यावरनं आपल्याला कदाचित त्याचा अर्थ कळू लागेल की नेमका तो कसा आहे. इट्स युजली समवन लेईंग अराउंड अ लॉट. एखाद्या गोष्टीविषयी आपण संपूर्णपणे सुखी असणे किंवा आपल्याला प्रत्येक गोष्ट जर मिळत असेल तर आपण आनंदी राहतो. कशा प्रकारे आनंदी राहतो? तर या पोटॅटोसारखं राहतो. म्हणजेच काय? तर कम्फर्टेबल लाईफ जगणे किंवा आरामदायी जीवन जे आहे ते व्यतीत करणे असा त्याचा अर्थ निघतो. यानंतर बघा, ग्रेट माइंड्स थिंक अलाइक. ग्रेट माइंड्स थिंक अलाइक. आता इथे जे तुम्हाला इमेज दिसते त्यावरनं तुम्हाला थोडक्यात तरी अंदाज येऊ लागेल की याचा अर्थ काय निघतोय. तर याचा अर्थ सारखा विचार करणे. म्हणजेच काय? थिंकिंग द सेम थिंग ॲज यू वर. जसा आपण विचार करतोय तसा समोरचा विचार जर करत असेल तर त्याला काय म्हणायचं? त्याला ग्रेट माइंड्स थिंक अलाइक म्हणजे सारखा विचार करणे असा त्याचा अर्थ निघतोय. समजले सर्वांना? चला समोर जाऊया आपण. आय एम ॲज कूल ॲज कुकुंबर. आपल्या सर्वांना माहिती आहे की कुकुंबर जी असते ती कशी असते बरं? थंडी असते. तर मग कशासारखं थंड असायला पाहिजे? तर काकडीसारखं थंड असायला पाहिजे, म्हणजेच कुकुंबरसारखं थंड असायला पाहिजे. तर इथे बघा ॲज कूल ॲज अ कुकुंबर असं म्हटलेलं आहे. तर याचा अर्थ निघतोय इट मीन्स बीइंग व्हेरी काम अँड रिलॅक्स इवन इन अ डिफिकल्ट सिच्युएशन. तर अतिशय हालाकीची परिस्थिती असताना सुद्धा, अतिशय मोठी अडचण आलेली असताना सुद्धा ती अडचण शांतपणे आणि रिलॅक्स होऊन ती गोष्ट सोडवणे आणि त्या परिस्थितीतून बाहेर पडणे यालाच काय म्हणायचं? ॲज कूल ॲज कुकुंबर. आता बऱ्याच अडचणीतून काही लोक बाहेर पडतात परंतु त्याच्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचं टेन्शन नसतं. टेन्शन न घेता त्या अडचणीतून जेव्हा आपण बाहेर पडतो त्याला काय म्हणायचं? ॲज कूल ॲज अ कुकुंबर. तर लक्षात घ्यायचं आहे काकडीसारखा कसा असला पाहिजे? थंड असला पाहिजे. तर या ठिकाणी तुम्हाला बर्फाचा तुकडा दिसतोय आणि त्यावरती जे आहे ते तुम्हाला काकडीची या ठिकाणी कार्टूनमध्ये इमेज पाहायला मिळते की तो एकदम शांत आहे आणि एकदम आनंदी आहे आणि आनंदी असताना सुद्धा तो अडचणीची सामना करून तो त्यातून बाहेर पडतोय. त्याचाच अर्थ निघतोय अडचणीतून सुद्धा शांतपणे बाहेर पडणे. चला, बार्किंग ऑफ द रॉंग ट्री. बार्किंग ऑफ द रॉंग ट्री. मित्रांनो लक्षात घ्या, बार्किंग ऑफ द रॉंग ट्री या रॉंग या शब्दावरनं कळू लागेल की इथं काय होतंय. या ठिकाणी एक ट्री दिसते आणि या ठिकाणी एक डॉग दिसते. तर डॉगच्या आवाजाला आपण बार्किंग असं म्हणत असतो. तर मला सांगा की याचा अर्थ काय? तर याचा अर्थ निघतो अडॉप्ट. इट मीन्स दॅट मिसअंडरस्टँडिंग अ सिच्युएशन अँड कंप्लेन टू अ रॉंग पर्सन ऑर ब्लेम अ रॉंग थिंग. एखाद्या चुकीच्या व्यक्तीवरती ब्लेम करणे, त्याचा कुठल्याही प्रकारे दोष नसतो तरीसुद्धा त्याच्यावरती ब्लेम केलं जातं. किंवा एखाद्या गोष्टीविषयी मिसअंडरस्टँडिंग असणे, गैरसमज होणे म्हणजेच काय करणे? बार्किंग ऑफ द रॉंग ट्री. तर मित्रांनो आपण मराठीमध्ये बोलत असताना सुद्धा अशा प्रकारच्या इडियम आपण बोललं पाहिजे. त्यावरून आपल्या भाषेमधली जी ताकद आहे ती वाढत जात असते. कारण
जेव्हा जेव्हा आपण भाषेमध्ये या इडियम्स आणि फ्रेजेस वापरत जातो तेव्हा तेव्हा आपली भाषा जी आहे ती सुंदर बनत जाते. तर लक्षात घ्या मित्रांनो, तर बार्किंग अप द रॉंग ट्रीचा अर्थ होतो की मिसअंडरस्टँडिंग होणे किंवा गैरसमज होणे. तर लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला फ्रेजेस. तर आतापर्यंत आपण जेवढ्या इडियम्स जे आहेत ते डिस्कस केलेले आहेत त्या परत एकदा आपण एका मिनिटामध्ये सर्व समजून घेऊया. चला, सुरुवातीची कोणती होती? मी पटापट याचं सर्वांचं रिव्हिजन करतोय. सगळ्यांनी माझ्यासोबत थोडंसं रिव्हिजन करा, तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा होईल. पहिली कोणती होती बघा? तर या ठिकाणी होती फील लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर. तर याचा अर्थ होतो कासावीस होणे. त्याच्यानंतर बघा हँग ऑन म्हणजे एखाद्याला ताटकळत ठेवणे किंवा एखाद्याला प्रतीक्षेत ठेवणे. त्याच्यानंतर बघा गोईंग बनानास म्हणजेच फार वेळ लागणे किंवा एखाद्या गोष्टीचं फारच क्रेज असणे. त्यानंतर बघा सेलिंग लाईक हॉट केक्स म्हणजेच काय, एखादी वस्तू जी आहे ती पटकन विकली जाणे. त्याच्यानंतर शेक अ लेग याचा अर्थ निघतो खूप घाई करणे किंवा पटापट चालणे. त्यानंतर टू ब्रेक द आईस एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे. त्याच्यानंतर स्टिक युअर नेक आउट म्हणजेच काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा प्रयत्न करणे. त्यानंतर बघा ड्रेसिंग टू द नाईन अतिशय सुंदर असा पेहराव परिधान करणे. त्यानंतर निडल इन अ हेस्टॅग एखादी गोष्ट शोधून काढण्यास अवघड जाणे किंवा अडथळा निर्माण होणे किंवा ते शक्य नसणे. स्मेल अ रॅट एखादं संकट येण्याआधीच त्याची जाणीव होणे. त्यानंतर बघा फ्रॉग इन माय थ्रोट म्हणजे आवाजामध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे आवाज वेगळ्या प्रकारचा निघणे किंवा गमतीदार निघणे. त्यानंतर बघा इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्स म्हणजे मुसळधार पाऊस पडणे. देन प्राऊड पीकॉक तर स्वतःची वाहवा करणे किंवा स्वतःची प्रशंसा करणे, स्वतःची स्तुती करणे. होली काऊ म्हणजेच एखाद्या गोष्टीचं आश्चर्य वाटणे. देन अ डॉग्स लाईफ एकदम आनंदी जीवन व्यतीत करणे. त्यानंतर बघा ऑन द बॉल म्हणजे स्वतः फारच व्यस्त असणे किंवा एखाद्या गोष्टीमध्ये गुंतून राहणे. त्यानंतर कॅट्स गॉट युअर टंग म्हणजेच बोलताना किंवा एखादी गोष्ट सांगताना गोंधळ निर्माण होणे किंवा कन्फ्यूज होणे. त्यानंतर पुटिंग युअर फूट इन युअर माउथ म्हणजे काही न करू शकणे. एखाद्या कार्यामध्ये जे अडथळा निर्माण होतो त्याच्यामध्ये ते काही न करू शकणे आज त्याचा अर्थ निघतो. इट मीन्स दॅट यू सेड समथिंग यू शुडंट हॅव काही न करू शकणे. लक्षात घ्या मित्रांनो. त्यानंतर अ कोच पोटॅटोचा अर्थ होतो आरामदायी जीवन किंवा कम्फर्टेबल लाईफ जे आहे ते व्यतीत करणे. त्यानंतर ग्रेट माइंड्स थिंक अलाइक सारखा विचार करणे. त्यानंतर आय एम ॲज कूल ॲज अ कुकुंबर तर केवढी मोठी अडचण जरी आली असेल तर त्याला शांतपणे सामोरे जाणे त्यातून बाहेर पडणे म्हणजेच कसं असणे ॲज कूल ॲज अ कुकुंबर. बार्किंग अप द रॉंग ट्री एखाद्या गोष्टीविषयी गैरसमज होणे किंवा मिसअंडरस्टँडिंग होणे. अशा या इडियम्स आपण आज डिस्कस केलेल्या आहेत मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो परत आपण समोरच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू, टेक केअर.